ओके, पुढे जाऊया. झालंय लिहून ZNC, कमॉन. आणि कळलं नाही तर सांगा बरं का लगेच. सर्व साक्षी समृद्धी असेकर, कळलंय का तुला? पुढचा बघा, y इज इक्वल टू एक्स क्यूब लॉग एक्स. आता हे तुम्ही करून दाखवा बरं, काय करताय बघूया. मी व्हिडिओ ऑफ करतो. हे आणि त्याच्या पुढचं करून दाखवा, बघूया काय करताय. चुकलं चुकू द्या, काय हरकत नाही. कोणाचं उत्तर आलंय हे? सोहम नातू. बर, तुम मला फोटो पाठव जरा, काय केलंच ते. ऋचाला मेल नाही तर काहीच कारण नाही, स्पॅम मध्ये चेक करायला सांग तिला. स्पॅम मध्ये चेक करायला सांग. बोला, आठवला का सोहम? हो गया सोहम नातू. 2 मिनिट, तुझं गणित चेक करते. येस, परफेक्ट केलाय, परफेक्ट सोडवलाय. त्याच्या पुढचं गणित करताय ना? चला, उत्तर सांगा, चला पटपट. झालंय का तुमचं? गणित काय दिलंय? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर साइन एक्स. बोला, नसेल येत तर तसंही सांगा की नाही येते सर.
नसेल येत तर तसंही सांगा की नाही येते सर. ओके. Therefore, y is equal to x raised to 4 plus 4x square and plus 4 into sin x. Now, differentiating with respect to x. So, d by dx of y is equal to d by dx of x raised to 4 plus 4x square plus 4 आणि into sin x. याच्या व्यतिरिक्त सगळी चुकीची आहे. कळलं का? त्यामुळे नो क्वेश्चन्स ऍट ऑल. हे केलं नसेल एक्सपान्शन तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. मेथड कुणी बघणार पण नाही पुढे. ठीक आहे. सो एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर प्लस 4 इंटू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स आणि प्लस साइन एक्स इंटू ब्रॅकेट डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 4 प्लस 4 डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का? आणि प्लस डी बाय डी एक्स ऑफ 4. प्लीज डोंट एक्सप्लेन एनिथिंग. याच्या व्यतिरिक्त काही ऐकून घ्यायची गरज नाहीये. हेच त्याचा आन्सर आहे. याच्या पलीकडे आन्सर नाही त्याला काही. एक्स रेस टू 4 प्लस 2x स्क्वेअर प्लस 4 इंटू कॉस एक्स आणि प्लस साइन एक्स आणि इंटू ब्रॅकेट 4x क्यूब प्लस 8x. काल ज्यांनी अभ्यास केला डिफरन्सिएशनच्या फॉर्म्युलांचा त्यांना ही गणित येणार आहे. आणि प्रत्येक वेळेस फॉर्म्युले समोर ठेवून गणित करता येत नाही. तुम्हाला एक स्टेजला फॉर्म्युलेच पाठ पाहिजेत. हे ज्यांचं उत्तर आलंय त्यांना हा टॉपिक कळलाय. ज्यांचं उत्तर नाही आलेलं नाही कळलेला त्यांना टॉपिक. सिंपल आहे. चला लिहून घ्या पटपट. ऋषी झेपलं का तुला? चला चला पटपट. झेडएनसी. येस गाईज. पुढचं करायला घ्या. चौथं. 5वं करायचं नाही, 4थं करा पटापट. चला 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 पटपट करा. झालं की सांगायला पुढचा. काय आलं उत्तर मी बघितलं नाही कारण रुचाला मेल करत होतो. करेक्ट आहे. करेक्ट आहे. आता ट्रिपल प्रॉडक्ट रूल मी शिकवणार आहे मला. व्हॉट इज ट्रिपल प्रॉडक्ट रूल? सगळ्यांचं लिहून झालंय का? सगळ्यांचं करून झालं असेल तर झेडएनसी करा.
बोला सगळ्यांचं झालंय का करून? y इज इक्वल टू एक्स रेस टू 3 सॉरी ट्रिपल प्रोडक्ट रूल राहिला सांगायचा. u इंटू v इंटू w इज इक्वल टू u v d बाय dx ऑफ w प्लस u w d बाय dx ऑफ v प्लस v w d बाय dx ऑफ u. कळलंय? याचा अर्थ असा होतो uv आणि d बाय dx ऑफ w म्हणजे दोन बाजूला ठेवायचे, तिसऱ्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कॉम्बिनेशन बदलायचं, परत तिसऱ्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, परत एकदा कॉम्बिनेशन बदलायचं, तिसऱ्याची डेरिव्हेटिव्ह, असं करत करत जायचं. कळलंय? क्लिअर आहे? येस और नो? अरे ओके ग्रेट. चला मग आता आपल्याला एक करायचं आहे असं की y इज इक्वल टू x 3/2 e रेस टू x आणि log x. ठीक आहे, बघा बरं काय पोरांनो. मग आता हा वापरायचा कसा? बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to d by dx of x raised to 3/2 e raised to x आणि log x. ठीक आहे. सो बघा, x raised to 3/2 e raised to x d by dx of log x plus x raised to 3/2 log x d by dx of e raised to x. कळतंय का? आणि प्लस e raised to x आणि log x d by dx of x raised to 3/2. लक्षात ठेवा, तीन फंक्शन एकमेकाला जेव्हा मल्टिप्लायला येतात तेव्हा त्याला आपण प्रॉडक्ट रूलने सॉल्व्ह करणार. मी तीन फंक्शन म्हणलंय, त्याच्यात कॉन्स्टंट फंक्शन होत नाही पोरांनो, ते कन्सिडर होत नाही, लक्षात ठेवा. आणि नुसत्या प्रॉडक्ट रूल मध्ये दोन फंक्शन एकमेकाला मल्टिप्लायला आले तर पाहिजे. तो x रेस टू 3/2 e रेस टू x into 1 upon x plus x raised to 3/2 log x into e raised to x plus e raised to x into log x आणि 3/2 x raised to 3/2 minus 1. Am I right or wrong? So याच्यातून बघा, x raised to 3/2 minus 1 e raised to x plus x raised to 3/2 log x e raised to x आणि प्लस e raised to x log x आणि 3/2 x raised to 1/2. राईट ऑर रॉंग? बघा, आता मी पुढे जाईन याच्यात. e raised to x तुम्ही करता तसं आता कॉमन काढूया. x raised to हाफ प्लस x raised to 3/2 log x प्लस 3/2 रूट x असंही करता येईल. करेक्ट? आणि log x असायलाच पाहिजे ना त्याला, log x सॉरी आरायला, ठीक आहे, हा log x झेपलाय. हे तुमचं फायनल आन्सर आहे. चला, झालं की सांगा. झालं? ओके, चला त्याच्या पुढचं गणित लिहून घ्या आणि सोडवायला घ्या पटापट, सोडवायला घ्या.
झालाय का तुमचं? y इज इक्वल टू लॉग e रेस टू एक्स क्यूब आणि इंटू लॉग एक्स क्यूब, बरोबर, इंटू. आता बघा, पहिलं काय करेन, एक्स क्यूब इंटू लॉग ई आणि इंटू 3 लॉग एक्स. म्हणजे आता इथे पहिले लॉग ई म्हणजे 1 झाला, म्हणजे 3 एक्स क्यूब लॉग एक्स असा आला. नाउ डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सगळ्यांनी लिहून घ्या. सो dy बाय dx इज इक्वल टू 3 d बाय dx ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स. म्हणजे इथे ट्रिपल प्रॉडक्ट रूल न होता इथे डबल होणार, कारण मी मगाशीच सांगितलं कॉन्स्टंटला व्हॅल्यू नाही, कळलंय ना. त्यामुळे 3 कर्ली ब्रॅकेट करतो मी एक्स क्यूब इंटू डी बाय dx ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी बाय dx ऑफ एक्स क्यूब, बरोबर आहे. ठीक आहे. सो 3 एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू 3 एक्स स्क्वेअर. इज दॅट क्लिअर ऑल ऑफ यू? बघा इथे एक्स स्क्वेअर आला, म्हणजे आता तुम्ही करता तसं स्क्वेअर कॉमन काढला. सो 3 एक्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आणि इथे आतमध्ये 1 प्लस 3 लॉग एक्स, असंही तुम्ही लिहू शकता बरं का. बघा 3 एक्स स्क्वेअर 1 प्लस लॉग एक्स क्यूब असंही तुम्ही लिहू शकता. दिस इज युअर फायनल आन्सर. असं काही कंपल्सरी नाहीये, सेकंडला स्टेप सुद्धा फायनल आन्सर होऊ शकतं. रिप्लाय काय सगळ्यांना? येस बरोबर बोला. पुढचं हे झालं होतं ना तुमचं लिहून? येस झेड एन सी कम ऑन. y is equal to x square root x plus x raised to 4 log x. आता बघा सगळ्यांनी नीट लक्ष देऊ नये. बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय dx सॉरी ऐका थांबा जरा मी परत लिहितो. y इज इक्वल टू x रूट x आहे ना, नाही सॉरी x स्क्वेअर रूट x प्लस x रेज टू 4 log x. Therefore y is equal to x raised to 5 by 2, बरोबर आहे का, आणि प्लस x raised to 4 log x. कोणाला काही डाऊट याच्यात? कोणाला काही डाऊट? बरोबर हो, डाऊट आहे का? हे काय केलं कळलंय का? तुमचं उत्तर आल्याशिवाय मी पुढे जात नाही. येस ठीक आहे. सो बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. So dy by dx is equal to d by dx of x raised to 5 by 2 plus d by dx of x raised to 4 into log x. तुमच्या लक्षात आलं का? हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला प्रॉडक्ट रूल पाहिजे, बरोबर का नाही? मी म्हणतोय ते बरोबर आहे का? हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला प्रॉडक्ट रूल हवाय. कळलंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? सो बघा 5 by 2 x raised to 5 by 2 minus 1 आणि इकडे ब्रॅकेटच घेऊया आपण सरळ x raised to 4 d by dx of log x plus log x into d by dx of
एक्स रेस टू 4. कळलंय? आता बघा 5/2 एक्स रेस टू 3/2 प्लस एक्स रेस टू 4 इंटू 1/x आणि प्लस, ठीक आहे का, लॉग एक्स इंटू 3x³ सॉरी 4x³. एम आय राईट ऑर रॉंग पोरांनो? एक कॅन्सल होईल, इथे क्यूब होईल, बरोबर. फायनली 5/2 एक्स रेस टू 3/2 प्लस एक्स रेस टू 4 सॉरी क्यूब आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस 4 लॉग एक्स. हे तुमचं फायनल आन्सर आहे. काय झालं? घेतलं का? केलं का? अरे पोरांनो, केलंय का तुम्ही? चला आता त्यातलं दुसरं करायचं, 2 नंबरचं करायला घ्या. दुसरं करायला घ्या. झालं की मला सांगा. येऊन झालंय का? ZNC कमॉन. येस, ग्रेट. चला करताय ना तुम्ही? इफ यू आर रायटिंग प्लीज टाइप W.
गोष्टविनी काहीतरी लिहिलंय. ठीक आहे. बघा मी डायरेक्ट आन्सर लिहितोय. e raised to x sec x into tan x plus 1 minus x raised to 2 by 3 ब्रॅकेट मध्ये 1 plus 5 by 3 log x. असं झालंय का तुमचं? चेक करा. ऐश्वर्या खाडीलकर, तुर्या ऋषित, येस ग्रेट. चला हे बऱ्यापैकी लोकांना कळतंय. रमा जागी हो, परत परत तेच तेच सांगतोय. प्रथमेश पार्थ लिमये, सर्वजण जागे व्हा. चला तिसरं गणित करायला घ्या. तिसरं गणित करायला घ्या. Come on guys, fast. काय आलं आन्सर? Ichita Kadam writing 4x cube minus x raised to 3 by 2 sin x plus 3 by 2. Oh yeah, cos. Correct है. Correct है. Correct है. Perfect. 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 Yes guys, correct आलंय. Correct है. Perfect. Great.
येस, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळले. उरलेली गणितं कराल आज आणि मला उद्याला दाखवाल की काय